माणुसकीची दुकान. एक छोटीशी गोष्ट. आपल्या सर्वांच्या माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक छोटी छानशी गोष्ट तुम्हाला सांगतो. ते रोजच्या प्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडा पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड कोवळी हाक आली, काका काका. ते वळाले. 7-8 वर्षाची एक चिमुरडी धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती. काय ग, काय झाला ग, एवढी धावत आलीस? काकाने थोडा थकलेला पण प्रेमळ स्वरात विचारलं. काका, 15 रुपयाचे तांदूळ आणि 10 रुपयाची डाळ घ्यायची होती. मुलीच्या डोळ्यात निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती. काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं. आता दुकान बंद केले ग, सकाळी ये, मिळेल. पण आत्ता हवी होती, तिने हळू आवाजात सांगितलं. लवकर यायच्या होता ना ग, आता सगळं आवरून ठेवलंय, त्याने सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं. मुलगी गप्प झाली. नजर खाली घालून बोलली, सगळी दुकान बंद झालीत आणि घरी पीठही नाही. हे ऐकून काकांचं काळीज सुन्न झालं. क्षणभर ते शांत राहिले. तू आधी का आली नाहीस ग? बाबा आत्ता घरी आलेत. आणि घरी. ती थांबली, बहुतेक अश्रू रोखत होती. काकांना काही विचारायचं नव्हतं आता. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली. दुकान उघडलं. आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ न तोलता थेट थैलीत टाकून दिलं. ती थैलीत घेताना म्हणाली, थँक यू काका. काही नाही ग, आता घरी नीट जा. त्या रात्री ते झोपू शकले नाहीत. त्या मुलीचा चेहरा, तिची हत बदलता आणि ती एक ओळ, घरी पीठही नाही, ती सातत्याने त्यांना अस्वस्थ करीत राहिली. त्यांना स्वतःचं बालपण आठवलं. रिक्षा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई, पाळण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली रात्र. आज माझ्याकडे दुकान आहे, कमाई आहे, पण माणुसकी आहे का? स्वतःला त्याने विचारला. दुसऱ्या दिवशी दुकान उघडला. त्याने एक फलक लावला. तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तरी संकोच करू नका, हक्काने मागा. ही उधारी नाही, माणुसकी आहे. आणि बाजूला एक डबा ठेवला. जर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तर या डब्यात पैसे टाका. सुरुवातीला लोक चकित झाले, पण हळूहळू समजलं, हे प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे. एक आठवड्यानंतर तीच मुली पुन्हा आली. या वेळेस आपल्या लहान भावासोबत. बाबांनी काही पैसे दिले आहेत. मागच्या वेळेस जे घेतले होते त्यांचे पण पैसे यातून घ्या. नाही ग, त्या दिवशी जे दिलं होतं ते माणुसकीचं होतं, त्याचा हिसाब नसतो. मुलगी हसली, फलक वाचला आणि म्हणाली, बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की या डब्यात पैसे टाकतील, जेणेकरून इतरांनाही मदत होईल. त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच, नेकी कधी वाया जात नाही. हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं. माणुसकीची दुकान. गल्लीच्या आजीबाई, एकटे राहणारे वृद्ध, रोजंदारी करणारे मजूर आता तिथून सन्मानाने सामान घेत. सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत जातात. शाळेतील मुलं आपला गुल्लक फोडून त्यात पैसे टाकू लागली. हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं, ते एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं. नंतर एका स्थानिक पत्रकाराने ही गोष्ट प्रसिद्ध केली. जिथे नफा नाही, गरज महत्त्वाची. वाचा माणुसकीची दुकानाची गोष्ट. ही बातमी व्हायरल झाली. अनेक सोशल मीडिया पेजेसवर
त्यांवर व्हिडिओ बनवले. लोक लांबून या दुकानाला बघायला येऊ लागले, पण दुकानदाराने कधीही त्यांचा फायदा घेतला नाही. जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल. ती मुलगी आता रोज शाळेत जाते. दुकानदाराने तिच्या शिक्षणाची फी गुप्तपणे भरली. एक दिवस तिचे बाबा म्हणाले, त्या दिवशी तुम्ही केवळ तांदूळ आणि डाळ दिली नव्हती. माझ्या मुलीला विश्वास दिला की जगात अजूनही चांगले लोक आहेत. आजही त्या दुकानाच्या बाहेर तो फलक आहे. तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तर संकोच करू नका. आणि त्या डब्यात रोज कोणीतरी शांतपणे काहीतरी टाकून जातात. ही गोष्ट एका चिमुरडीची आहे, पण हे एक मोठं परिवर्तन बनलंय. बदल बाहेरून नाही होत, तो आपल्या अंतःकरणातून सुरू होतो. कशी लागली ही गोष्ट? तो सर्वांना जर आवडली असेल तर ही गोष्ट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून लोकांकडे पोहोचवा. तुमची खूप खूप धन्यवाद, अभिनंदन, आभार. जय श्री कृष्ण, हरे कृष्ण.